नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात? तुम्ही मजेत आहात ना? तर मी आशा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज माहेरी सत्यनारायणची पूजा आहे आणि संध्याकाळी भजनी मंडळासाठी स्वयंपाक करायचा आहे आम्हाला. तर आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे. तर मी आता छोलेची भाजी करते. तर माझी भाजी बघा मध्ये मध्ये लुडबुड करायला आली, ती म्हणे मी भाजी करते आता. तर तिला म्हटले जरा अशी कर. बघा कशी तुमची भाजी करते का तुम्हाला लुडबुड. आता ती स्वयंपाक करून घेईल, आम्ही जातो आराम करायला. जाऊ चालले बरं, बाय. मोठं झालं तुलाच करायचंय. तिला किती हाऊस बघा ना. तिला म्हटले भांडे घासत, भांडे नाही घासत, भाजी करायची तिला. कोण चटका बसाल माग अगं. तर आज माझी मम्मीने मस्त पातळ घातलंय. माझी मम्मी दर सणाला किंवा सणवार असला तर पातळच घालते. तिला पातळ खूप आवडतं. तुम्ही दरवेळेस तिला साडीतच बघता. तर आज त्यांच्या इथं भजन पण आहे. तर तुम्हाला मी संध्याकाळी दाखवेल माझ्या वडिलांचं भजनी मंडळ कसं आहे. मस्त भजन कीर्तन जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. तर मी तुमच्या संग शेअर करेन. आणि बघा तुम्हाला माझी आई कशी वाटली. माझी आई बघा कशी ट्रेडिशनल बीज घालून मस्त तयार झालेली. आणि माझ्या वडिलांनी पण धोतर घातले. पप्पा उभे राहा. मी तुम्हाला दोघं दाखवते. तर तुम्हाला कसं वाटले माझे मम्मी पप्पा सांगा बरं मला. जोडा कसा दिसतोय वारकरी. तर सत्यनारायणची पूजा झाली आणि आईला भजनाला जायचं होतं. तर माझ्या आईवडिलांना दोघांना पण भजनाची खूप आवड आहे. आणि संध्याकाळी पण आई हरिपाठाला जाते. तर त्यांचा मस्त असा ग्रुप आहे. तर संध्याकाळी छान ते हरिपाठ पण करतात. आणि घरी आल्यावर ती पण मुलांना हरिपाठ शिकवते. सोसायटीतले सगळे मुलं येतात हरिपाठासाठी. आणि माझ्या दोन्ही भावांना पखवाद वाजवता येतं. तर पूजा करून झालेली होती आणि आईला पण आज भजनाला जायचं होतं, कारण आज त्यांच्या भजनी मंडळामध्ये भजन होतं. आणि पप्पा त्यांचं पण भजन संध्याकाळी होतं. तर माझी मोठी बहीण आलेली होती. तर तिला म्हटलं चला आपण स्वयंपाकाला सुरुवात करून देऊ. मग संध्याकाळ होऊन जाते. परत मग भजनावाले आले तर मग आपल्याला पण थोडा वेळ बसता येतं. तर मग त्यांची देवपूजा वगैरे करून झाली आणि आम्ही स्वयंपाकाला लागलो. तर मी छोलेची भाजी टाकून दिलेली होती. तर छोलेची भाजी झाल्यानंतर मी डाळीला फोडणी वगैरे देऊन घेतली. आणि एक साईडला भाताचा कुकर पण लावून दिला होता. तर माझी बहीण म्हणे मी पीठ मळते, तोपर्यंत तू वरतून पोळ्या भाज, मी खाली बसून लाटून देते. तर तिला म्हटलं मग तू चपात्या लाट, तोपर्यंत मी पापड वगैरे तळून घेते.
तर एक साईडला आमच्या चपात्या चालू होत्या, तर पप्पा मला म्हणे थोडा थोडा चहा ठेव, कारण अजून जेवायला टाईम आहे. तर मग मी चहा ठेवला, म्हटलं अर्धा अर्धा कप देते, तोपर्यंत आमच्या चपात्या पण होऊन जातील, कारण जेवायला भरपूर उशीर होता अजून, कारण त्यांचं अर्धभर जेवण बाकी होतं. तर मी सगळ्यांना चहा देऊन दिला. आणि
चंद्रभागे स्नान पंडिता पैसे वाले तया तुळा माझ्या सकाळीचे बाबा आनंदाचा वारा